हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी। पहा DMER ची एक्झाम जी आहे ती झालेली होती आणि त्याच्यानंतर आता सेकंड आन्सर की जी आहे मागच्या 2 ते 3 दिवसापूर्वीच रिलीज झालेली आहे। त्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन आहेच। आता स्टुडंट्सच्या मनात हा प्रश्न आहे आणि मोस्टली लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन आणि फार्मासिस्ट या स्टुडंट्सनी DMER ची एक्झाम जी आहे ती दिलेली होती आणि आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की DMER चा रिझल्ट जो आहे कधीपर्यंत लागू शकणार आहे, नॉर्मलायझेशन होणार आहे का आणि वेटिंग लिस्ट लागणार आहे का। तर या सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहेत ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे शेवटपर्यंत बघायचा आहे। त्यावेळेस तुम्हाला समजेल की एक्झॅक्टली या सगळ्या वेटिंग लिस्ट वगैरे तुमची लागणार आहे की नाही। ठीक आहे, ते पाहण्याआधी पहा अकॅडमीमध्ये नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। त्याच्यामध्ये लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, फार्मासिस्ट, ANM, GNM या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। त्यामध्ये या सर्व बॅचेसमध्ये जे पण तुमचे प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं। तुमचा जो सिलेबस आहे तो कम्प्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक, टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केले जात आहेत। या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। 8010457760 हा नंबर आहे। ठीक आहे, तर आता आपण जाणून घेऊया की तुमचा रिझल्ट जो आहे कधीपर्यंत लागू शकतोय। लक्षात घ्या, एक्झाम जी आहे तुमची झालेली आहे। एक्झाम मध्ये पण थोडासा प्रॉब्लेम क्रिएट झाला होता की काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती असल्यामुळे लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंटचे पेपर जे आहेत ते पोस्टपोन झालेले होते। तर आता रिझल्ट कधी लागणार, तर तुमची सेकंड आन्सर की आहे 2 दिवसापूर्वी रिलीज झालेली आहे आणि त्या अनुषंगाने ऑफिशियली ही आन्सर की, सेकंड आन्सर की जी आहे डिक्लेअर झालेली आहे। ज्यांना कुणाला लॉग इन मध्ये प्रॉब्लेम येतोय त्यांनी थोडेसे ते टेक्निकल प्रॉब्लेम असतील थोडं चेक करा। तुमची लॉग इन ID, पासवर्ड जे काही आहे ते प्रॉपरली चेक करून लॉग इन करण्याचा प्रयत्न करा। सेकंड आन्सर की जी आहे कन्फर्म रिलीज झालेली आहे। ठीक आहे, आता सेकंड आन्सर की तर रिलीज झालेली आहे आणि मला वाटते जर सेकंड आन्सर की 17-18 नोव्हेंबर पर्यंत जर रिलीज झालेली असेल किंवा लास्ट 2 डेज मध्ये रिलीज झालेली आहे तर त्या केसमध्ये तुम्ही एक्सपेक्ट करू शकताय की 3rd किंवा 4th वीक जो आहे डिसेंबरचा, 3rd आणि 4th वीक किंवा लास्ट वीक मध्ये डिसेंबरच्या तुमचे रिझल्ट जो आहे तो डिक्लेअर होणार आहे। ठीक आहे, तर जो क्वेश्चन आहे तुमचा की रिझल्ट कधीपर्यंत लागू शकतोय, तर 3rd किंवा लास्ट वीक मध्ये डिसेंबरचा हा रिझल्ट जो आहे तो तुम्ही एक्सपेक्ट करू शकताय। ऑफकोर्स जर बऱ्याचशा शिफ्ट मध्ये पेपर तुमचे झालेले होते, तुम्ही बघताय की फार्मसिस्टसाठी पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी फॉर्म फिलअप केलेले होते आणि शिफ्ट बऱ्याच झालेल्या होत्या। लॅब टेक्निशियनची सेम कंडिशन आहे। लॅब टेक्निशियन आणि लॅब असिस्टंटच्या एक्झाम तर पोस्टपोन झाल्या होत्या, त्यानंतर त्या कंडक्ट झाल्या होत्या आणि त्यामध्ये पण बऱ्याचशा शिफ्टमध्ये पेपर घेतले गेलेले होते। आता जेव्हा असे बऱ्याच शिफ्टमध्ये पेपर घेतले जातात त्यावेळेस त्यांची टफनेस जो आहे तो ऑलमोस्ट सिमिलर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, पण ॲक्युरेटली सिमिलर राहतोच असा भाग नाहीये। मग त्या केसमध्ये कुठल्याही विद्यार्थ्यावरती अन्याय होऊ नये याच्यासाठी पेपरमध्ये नॉर्मलायझेशन जे आहे ते केलं जातं। त्याच्यामुळे दुसरा जो प्रश्न आहे तुमचा की नॉर्मलायझेशन होणार आहे का, डेफिनेटली नॉर्मलायझेशन जे आहे केलं जाणार आहे, कारण शिफ्ट बऱ्याच होत्या, कॉम्पिटिशन बरीच होती, त्याच्यामुळे नॉर्मलायझेशन देखील केलं जाणार आहे। त्याच्यामुळे आणि नॉर्मलायझेशनमुळे काय होईल, विद्यार्थ्यांवरती अन्याय होणार नाही। आणि पुन्हा तुमचा प्रश्न आहे की वेटिंग लिस्ट लागणार का। ऑफकोर्स कट ऑफ बद्दल जी माहिती आहे, म्हणजे फार्मसीसाठी एकंदरीत ओपन असेल किंवा कॅटेगरी मधून फॉर्म फिलअप केला असेल तर कट ऑफ काय लागेल हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। पण वेटिंग लिस्ट लागणार आहे का, तर वेटिंग लिस्ट पण लागणार आहे, कारण बऱ्याच वेळा बरेचसे स्टुडंट्स ॲट अ टाइम 2 ते 3 एक्झामसाठी प्रिपरेशन करतात। त्याच्यामुळे त्यांना जर बेटर पोस्ट मिळत असेल तर ते ती पोस्ट जी आहे मिळालेली पोस्ट जॉईन करत नाहीत। मग त्या केसमध्ये इतर स्टुडंट्सना पण त्यांच्या पाठीमागे थोडेफार कमी मार्क्स असणाऱ्या स्टुडंट्स जे आहे त्यांची वेटिंग लिस्ट बनवली जाते आणि त्या स्टुडंटना पण चान्स मिळतो। त्याच्यामुळे तुमची वेटिंग लिस्ट जी आहे ती पण लागणार आहे, नॉर्मलायझेशन पण होणार आहे आणि रिझल्ट कधीपर्यंत येईल, तर रिझल्ट अप्रॉक्सिमेटली अशी अपेक्षा आहे आणि त्यामध्ये पण काही प्रॉब्लेम्स नाही झाले तर सेकंड आन्सर की तर रिलीज झालेली आहे। तर रिझल्ट जो आहे तो डिसेंबरच्या 3rd किंवा लास्ट वीक मध्ये लागण्याची शक्यता आहे। ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलेलं आहे की DMER चा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, नॉर्मलायझेशन होणार आहे का आणि बाकी तुमची वेटिंग लिस्ट लागणार आहे का याबद्दलची माहिती। आणि लक्षात घ्या, अकॅडमीमध्ये लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट आणि फार्मासिस्ट तसेच ANM, GNM या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। नगर परिषद भरती पण अपकमिंग आहे आणि त्याच्यामध्ये पण ज्या कर निर्धारण अधिकारी असेल किंवा स्वच्छता निरीक्षक आहे यासारख्या बऱ्याचशा पोस्ट आहेत, त्यासाठी पण जे काही नवीन बॅचेस आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। त्या रिगार्डिंग जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर डेफिनेटली तुम्ही बॅच जॉईन करू शकताय। तुमचे मार्क्स इम्प्रूव्ह होण्यासाठी तुम्हाला त्या बॅचेसची मदत होणार आहे आणि त्या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय। 8010457760 हा नंबर प्रोव्हाइड केलेला आहे।
पहा, या चॅनल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.